नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आज आपण स्टीलचा गॅसचा स्टोव आहे तर तो काळा कुट्ट आणि असा चिकट आणि चिवट झालेला आहे, तो साफ कसा करायचा ते बघणार आहोत। कधी कधी आपल्याकडून दूध उतू जातं किंवा मग तेलकट पदार्थ आपण यावरती तळलेले असतात, तर त्याचे डाग जर यावरती स्टीलवरती झाले तर ते पटकन निघत नाहीत, कारण ते भरपूर स्ट्रॉंग झालेले असतात। चहा किंवा दूध जरी उतू गेलं तरी सुद्धा ते लगेचच नाही धुवून काढलं तर मग जास्तीत जास्त चिवट आणि एकदम कडक असे याचे डाग होतात। यासाठी घरगुती पद्धतीने मी एक पितांबरी बनवलेली आहे आणि ही पितांबरी कशी बनवायची तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पितांबरी बनवल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे विनेगर आणि बाकी पाणी टाकलेलं आहे। साधारण 3-4 चमचे पाणी टाकलं तर सगळं मिळून मी इथे अशा पद्धतीची पेस्ट बनवली आहे। तर ही पेस्ट तयार केलेली आहे, पण पावडर जी होती पितांबरी पावडर ती घरगुती वस्तूंमध्येच बनवली होती, त्यामध्ये हळदीचा समावेश देखील मी केलेला आहे। त्यामुळे घरगुती आणि मसाला डब्यात किंवा किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनवलेली ही पितांबरी तुम्हाला सुद्धा कशी बनवायची जर बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। त्यामध्ये तुम्हाला या पितांबरीने स्टीलचा हा जो टॉपचा भाग आहे गॅसचा, तर तो कसा साफ करायचा तेही दाखवते। खूप जास्त पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह अशी ही तयार झालेली पितांबरी घरगुती पद्धतीने बनवलेली आहे। काळे कुट्ट जरी चिकट तेलकट डाग असतील तरी गॅसच्या ज्या स्टोववरती आपल्याकडे असे स्टँड असतात, तर हे स्टँड जास्त खराब होतात आणि हे जर एकदम जास्तच थोडे काळे कुट्ट झाले तर मग मात्र ते काढणं सुद्धा खूप कठीण काम वाटतं। त्यामुळे आपल्याला याला काढणं किती सोपं आहे ते मी तुम्हाला दाखवते। अगदी सोप्या पद्धतीने ह्याला आपण स्टोवला साफ करू शकतो। आता हे जे स्टँड आहे ते चिकट आणि काळे कुट्टच झाले नाही, तर हे काळसर आणि थोडेसे एकदम असे काळे कुट्ट नाहीत पण काळसर लेअर आलाय। आणि स्टीलवरती जर हा असा काळसर लेअर असेल तर तो पटकन निघतो का? अजिबात निघत नाही, कारण बघा याला घासायला सुद्धा मी स्क्रबर वापरले प्लेनवालं, पण त्याने हे डाग पटकन निघतच नाही आहेत। यावर मी 2 ते 3 मिनिट ही पितांबरी ठेवली होती, त्याच्यानंतर थोडेफार इथे निघायला सुरुवात झालीत हे डाग, नाहीतर एवढे डाग चिवट आहेत की ते पटकन निघत नाही आहेत। तर मग लक्षात आलं असेल तुमच्या पितांबरी जरी असली तरी 2-3 मिनिट किंवा 3-4 मिनिट तरी पितांबरी लावून त्याच्यावरती तसंच आपल्याला ते सोडून द्यायचे आणि नंतर घासायला घ्यायचे, म्हणजे त्याचा इफेक्टसुद्धा आपल्या त्या जळालेल्या किंवा करपलेल्या भागावरती होतो आणि ते त्या भागावरचे जे डाग आहेत किंवा जे करपलेला भाग आहे तो लूज होतो आणि मग स्टीलपासून थोडासा वेगळा झाला की आपल्याला घासायला मदत होते। शिवाय मी हळद यामध्ये यासाठी वापरली आहे की हळद जी आहे ती जरी कुठल्याही जखमेवरती घातल्यानंतर जखम राहत असेल किंवा अँटीबॅक्टेरियल असेल किंवा आपल्या शरीरावरती कुठल्याही जखमा भरून काढण्यासाठी हळदीचा वापर केला जात असेल तरीसुद्धा क्लिनिंगमध्ये का केला जातोय ते सांगते। कारण हळद जेवढी सर्दी खोकल्यावर उपायकारक आहे, प्रभावशाली आहे, तेवढीच आपल्या क्लिनिंगमध्ये सुद्धा आहे। कारण क्लिनिंगमध्ये जर हळदीचा वापर आपण केला तर आपल्या गॅसवरती असलेले बॅक्टेरियाज मरतात आणि या धुळीमध्ये किंवा या ज्या थरामध्ये म्हणजे करपलेल्या थरामध्ये जे काही बॅक्टेरियाज अडकलेले असतात ते सुद्धा क्लीन होतात। नकळत आपला गॅस जो आहे तो डल झालेला असतो, तो चमकण्यास देखील मदत होते। तर यामध्ये बाकी पदार्थसुद्धा मी वापरलेले आहेत किचनमधले, ज्यामुळे आपलं किचन किंवा आपला किचन ओटा आणि आपला गॅस दोन्हीही अगदी स्वच्छ होणार आहे। काय आहेत हे पदार्थ ते पण दाखवते मी तुम्हाला आणि डायरेक्ट ही पितांबरी कशी बनवली होती तेच दाखवते। आता जे जळालेला भाग होता ना तो मी तवा घासण्याची वीट असते सिमेंटची, जी बाजारात आपल्याला सहज उपलब्ध होते, त्या विटाने थोडंसं त्याला घासलं। तुमच्याकडे ही पाहुणे मंडळी आले असतील तेव्हा जर अशा प्रकारे गॅस खराब झाला असेल किंवा तेलकट चिकट स्वयंपाक केल्यानंतर गॅस खराब होतोच,
तर या पद्धतीने जर गॅसची अवस्था झाली असेल तर तुम्ही सुद्धा या सोप्या ट्रिक्स वापरून गॅसला पहिल्यासारखं साफ आणि स्वच्छ करू शकता। या ट्रिक्स अगदी घरातल्याच आहेत, घरातल्या वस्तूंमध्ये बनवलेली इफेक्टिव्ह अशी ही पितांबरी आहे, जी तुम्हाला नक्कीच आवडेल बनवायला आणि बनवायला सोपी सुद्धा आहे। कशी बनवायची ते दाखवते। या अगोदर आपण तांब्या पितळेवरच्या भांड्यांवर उपयुक्त असलेली गव्हाच्या पिठापासून तयार केलेली पितांबरी बघितली होती आणि ती सगळ्यांना खूप आवडली होती। त्यानंतर मी विचार केला की नेहमीच गॅस खराब होतो, बऱ्याचदा तिखट तेलकट पदार्थ केले किंवा मग पाहुणे मंडळी आल्यानंतर कार्यक्रम असल्यानंतर गॅसवरती बराच स्वयंपाक झाला तर त्यावेळी सुद्धा चिकट तेलकट असा गॅस होतो। तो पूर्ण काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा काळपट झालेला गॅस किंवा थोडासा जरी करपला असेल, त्यावरती काही उतू गेला असेल, तर हे सगळे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी स्टीलच्या भांड्यांना चमकवण्यासाठी आपल्याला घरगुती काही पितांबरी तयार करता येईल का हा विचार करून मी एक पितांबरी बनवली आणि ती खरंच खूप इफेक्टिव्ह ठरलेली आहे। तर या पितांबरीचा मी नेहमी वापर करते, तर त्यामुळेच मी तुमच्यासोबत आता ही पितांबरी शेअर करण्याचा यावेळी विचार केला। तर इथे पितांबरीने स्वच्छ असा गॅस हा निघालेला आहे, यावरची धूळ चिकटपणा आणि सगळं गायब झालं आहे। अगदी थोडंसं आता इथे ब्लॅकनेस आहे तर तो मी सिमेंटच्या विटाने थोडा घासून घेतला की तो पूर्ण निघून जाईल। बघू शकता पहिला गॅस होता त्यावरती अजिबात चमक नव्हती, डलनेस आणि येल्लोपणा आलेला होता, थोडासा त्याला काळपटपणा होता, तर तो निघूनच गेलेला आहे पूर्ण। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा। माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करत जा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हा माझा व्हिडिओ जो आहे तो कुठून बघताय, कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय। इथे गॅस मी आता परत एकदा घासून घेतला, म्हणजे ब्लॅकनेस होता थोडासा तो पूर्ण काढलेला आहे, करपलेला भाग होता थोडा तो निघालेला आहे आता आणि पूर्ण स्टीलचा गॅस अगदी नव्यासारखा चमकतोय। तुम्हाला ही गॅस स्वच्छ करण्याची घरगुती ट्रिक कशी वाटली सांगा मला नक्की। परत एकदा गॅसवर चमक आणण्यासाठी एक सगळ्यात शेवटची आणि सोपी ट्रिक आहे, ती म्हणजे थोडासा खायचा सोडा घ्यायचा आहे आणि यावरती स्प्रेड करून प्लेन घासणीने म्हणजे स्क्रबरनेच आपल्याला तो घासून घ्यायचा आहे। सगळीकडे एकसारखा असा हा बेकिंग सोडा किंवा मग खायचा सोडा टाकून स्प्रेड केला की मग गॅसवरती पाहिजे तेवढी चमक येते, खूप जास्त छान अशी चमक नव्यासारखी येते। स्टीलची भांडी चमकवण्यासाठी खायचा सोडा अत्यंत उपयुक्त आहे। माहीत नसेल तुम्हाला तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा। बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला खायच्या सोड्याचा वापर करून क्लिनिंग दाखवलेली आहे, तर क्लिनिंगसाठी खायचा सोडा तेवढाच उपयोगाचा आहे। किचनमध्ये आपल्या खायचा सोडा हा नेहमीच उपलब्ध असतो, त्याचा वापर नक्की करा आणि या पद्धतीने तुमच्या घरातही गॅस एकदा चमकवून बघा, खूप जास्त स्वच्छ असा निघेल। आणि त्यानंतर गॅसला स्वच्छ पाणी टाकून मी पुन्हा एकदा धुवून घेतलं। धुवत असताना गॅसचे जे काही बर्नर आहेत त्या बर्नरवरती मी प्लास्टिकच्या माझ्याकडे भरण्या होत्या टाकाऊ, तर त्याचे टोपणं काढलेले आहेत आणि हे टोपणं यावरती झाकलेत, जेणेकरून यामध्ये पाणी अजिबात जाणार नाही आहे। आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा गॅसच्या बर्नरवरती थोडंसं काहीतरी झाकून ठेवा, वाट्या झाकू शकता किंवा मग अशा प्रकारे हे टोपणंसुद्धा झाकू शकता। आता इथे फायनली आपला गॅस जो आहे, स्टोव जो आहे स्टीलचा, तो घासून झालेला आहे आणि इथे त्यावरती चमकसुद्धा फायनली भरपूर दिसते। त्यानंतर मी तुमच्यासोबत हे जे स्टँड होते हे पण दाखवले होते आणि हे मी पुन्हा एकदा 5 मिनिट तसेच ठेवले आणि पुन्हा घासले, तर हे पूर्ण निघालेले आहेत, स्वच्छ निघालेत। व्हिडिओ खूप लांब झाला असता आणि मोठा झाला असता त्यामुळे मी हे स्टँड तुमच्यासोबत कसे घासले ते मी दाखवले नाही, पण सेम पद्धतीने मी ते घासलेले आहेत आणि यावरचे जे डाग होते ते काढण्यासाठी मी तारेच्या घासणीचा थोडासा वापर केला आणि त्यामुळे हे पूर्ण निघालेले आहेत। स्वच्छ असा हा गॅसचा स्टोव तयार झालेला आहे आणि हा जो टॉप असतो तो पूर्ण खराबच होतो गॅसच्या स्टोवचा, तर नक्कीच तुमच्याकडेही खराब झाला असेल तर ही ट्रिक वापरा आणि स्वच्छ करा। आणि आत्ता जी पितांबरी मी वापरली ती कशी बनवली फायनली तुम्हाला दाखवते आणि कशी बनवली ती तुम्हीही बघा, जेणेकरून याचा नक्कीच तुम्हाला खूप जास्त उपयोग होईल। सगळ्यात आधी मी इथे एक मोठा चमचा खायची हळद घेतलेली आहे एका वाटीमध्ये आणि ही खायची हळद आहे, लक्षात ठेवा। त्यामध्ये मला खायचा सोडा टाकायचा आहे, 10 रुपयाला छोटंसं पॅकेट मिळतं खायच्या सोड्याचं, अगदी स्वस्त आहे। त्यातले 2 चमचे घ्यायचेत आणि या हळदीमध्ये टाकायचे आहेत। आता आपल्याला यामध्ये
दुसरे काय पदार्थ टाकायचे ते मी सांगते तुम्हाला. त्या अगोदर तुम्हाला या दोन्हीचे जे काही इम्पॉर्टन्स आहे ते सांगते या व्हिडिओमध्ये. आता क्लिनिंगसाठी जर खायचा सोडा वापरत असू तर तुम्हाला प्रश्न पडेल की खायच्या सोड्याऐवजी जर एक्सपायर झालेला घरामध्ये खायचा सोडा असेल तर तोही वापरला तरी चालेल, किंवा मग घरामध्ये आपल्याकडे बेकिंग सोडा असतो जो एक्सपायर झालेला असतो तो सुद्धा वापरला तरी चालेल, कारण त्याचासुद्धा काहीच उपयोग नसतो. मग क्लिनिंगसाठी वापरला तरी चालणार आहे. तर त्यासोबतच इथे खायचं जे मीठ असतं तर ते मीठ वापरायचं आहे. मीठसुद्धा स्वच्छतेसाठी भरपूर जास्त आपल्याला उपयोगात येतं, त्यामुळे 2 चमचे मीठ वापरायचं आहे. आणि इथे मी 2 चमचे मीठ टाकून ही पितांबरी अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली. अजून कोणते पदार्थ आहेत ते सुद्धा बघा. काळे कुट्ट आणि तेलकट चिकट झालेले स्टीलचे भांडे कोणतेही असतील, चिकट अगदी डाग त्याचे निघत नसतील आणि तेलाने पॅक बसलेले असतील. आता गॅसवर तुम्ही बघतच आहात तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की गॅसचा जो माझा टॉपचा स्टोवचा पोर्शन आहे ना तो पूर्ण ब्लॅक झालेला आहे. आणि तो स्टँड तर भरपूर खराब आहे, दोन्ही पण स्टँड. तर त्या स्टँडसाठीच खरं तर मी ही पितांबरी बनवते. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी यामध्ये वॉशिंग पावडर टाकली. तुमच्याकडे जी कोणती वॉशिंग पावडर असेल कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी तर ती पावडर यामध्ये 1 मोठा चमचा टाकायची आहे. आणि 1 चमचाभर टाकली की मग सगळी पितांबरी ऑलरेडी इथे तयार झाली. सगळे पदार्थ एकजीव करायचे चमच्याने आणि इथे फायनली आपली ही पितांबरी वापरण्यासाठी तयार झाली. ही पितांबरी एकदा बनवली तर 6 महिन्यापर्यंत एखाद्या बॉटलमध्ये भरून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि आता मला ही सगळी लागणार आहे त्यामुळे मी आता लगेच याचा वापर करणार आहे. पण अगदी खराब होत नाही, वर्षभर ठेवली तरीसुद्धा खराब होणार नाही. खायचा सोडा मीठ आहे त्यामुळे याला जाळी अळीसुद्धा होत नाही. जशी आहे तशीच तुम्ही वर्षभर ठेवू शकता, खराब अजिबात होणार नाही. आता यामध्ये मी 2 चमचे विनेगर टाकलं. विनेगर टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मग याचं जी पेस्ट आहे त्याचा वापर करून ही जी गॅसची शेगडी आहे तर ती पूर्ण क्लीन केली. अगोदर कशी होती नंतर कशी झाली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर याचा वापर कसा केला ते मी तुम्हाला दाखवलेच आहे व्हिडिओच्या सुरुवातीला. विनेगर नसेल तर काय करायचं, विनेगरऐवजी फक्त 1 लिंबू घ्यायचं पिकलेला आणि त्याचा जो रस आहे तो काढायचा आणि विनेगरऐवजी रस टाकायचा लिंबाचा, 1 लिंबाचा रस, आणि बाकीचं पाणी टाकायचं मग त्यामध्ये 4-5 चमचे आणि पेस्ट तयार करून मग त्या पेस्टने ही भांडी घासायची. या अगोदर सुद्धा मी कढाई कशी साफ करायची, तवा कसा साफ करायचा, तांब्या पितळेची भांडी किंवा बकेट स्टीलची, या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवलेले आहे. या सगळ्या टॉपिकवरती सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, जरासं जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.